दिगू काय झाली? मम्मा दादू गेले फिरायला. आमच्या दिगूची मम्मी दादी गेली फिरायला. बघा किती वाजले. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? कामावरून येऊन काम करणाऱ्या स्त्रियांची व्यथा. आता मी कामावरून घरी आले. दिवसभर काम करून इतका थकवा आलाय, पण आता पुन्हा मला स्वयंपाक करायचा आहे. आणि भेंडी फ्राय करते. खरं सांगायचं तर घर सांभाळणाऱ्या प्रत्येक बाईचा दिवस असा धावपळीत जातो. भात झालाय आपला. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी, घरच्यांची काळजी घेताना स्वतःची पण काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून मी आज जेवण बनवणार आहे, पण शक्य तितकं साधं जेवण करणार आहे. रोज मोठं काही बनवण्याची आवश्यकता नाही. आपल्या वेळेची आणि शरीराचीही किंमत केली पाहिजे. आपण आपल्या माहेरी किती लाडात आणि प्रेमाने दिवस काढलेले असतात. माहेरचं घर म्हणजे आईबाबांची माया, लाड आणि काळजी. पण लग्न होऊन सासरी आल्यानंतर आयुष्याची एक नवीन सुरुवात होते. सासरी आल्यानंतर घरातील अनेक जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावर घ्याव्या लागतात. घरातील सगळी कामं, स्वयंपाक, घराची काळजी आणि कुटुंबाची जबाबदारी निभावताना हळूहळू खूप काही शिकायला मिळतं. मला मेलीला आरामच नाही. कामावरून येऊन बनवा जेवण. खरं तर हीच कामं आपल्याला आयुष्यात स्वावलंबी आणि सक्षम बनवतात. माहेरी असताना आई आपल्याला प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायची, पण सासरी आल्यानंतर आपल्याला घरासाठी पूर्ण जीवन रांधा वाढा उशी काढा ह्यातच गेलं. खंबीरपणे उभं राहावं लागतं. त्यामुळे माहेरचे लाडाचे दिवस आणि सासरच्या जबाबदाऱ्या ह्या दोन्हीही आयुष्याला काही ना काही शिकवून जातात. जराशी बोलले खिचडी घालाल काय हो, तर म्हणे मला बाहेर जायचंय. माणसाने खोटं तरी किती बोलावं. आणि लेक गेले फिरायला, तर त्यांना नको फिरायला. आता त्यांचं वय आहे, तो पण फिरतील. आपल्या राज्यात आपल्याला नाही भेटलं. आहे ताकद तोपर्यंत करायचं, नंतर त्यांनाच करायचंय. त्यांना बोलली जरा भेंडी कापून द्या, ते पण त्यांच्याने होईना. मग बायकांचं जीवनच व्यर्थ. ते कामच काम करत राहायचं. सुबह और शाम काम ही काम. हे बघा, थोडस तांदळाचं पीठ, थोडस बेसनाचं पीठ, म्हणजे जास्त ओलसर होणार नाही. भेंडी कुरकुरीत होते. तांदळाचं पीठ घातलं का कुरकुरीत होतात.
हे मीठ घालायचं चवीनुसार, हळद आणि मसाला. हे बघा सगळ्याला लागला मसाला मिक्स. माझा पिया काम म्हटलं का परत सुटत. त्याला फोन नाही केला. परमेश्वराने आपल्याला जीवन दिलंय, चांगलं धडधाकट. कधी मागे हटायचं नाही, कामच करत राहायचं, एन्जॉय पण करायचं. जोपर्यंत शरीरात ताकद आहे तोपर्यंत एन्जॉय करायचं. वय झालं तर काही फायदा नाही. भेंडी ही बघा माझी भेंडी झाली फ्राय. दही वरून कोथिंबीर टाकते. आता जेवायला तरी येत आहे का ते पण जात आहे बाहेर. माझी डाळ आणि माझी भेंडी फ्राय. किती वाजले? अर्धा तास पुढे आहे गाड्यात. आमचा दिगू. ए दिगू